स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आज पुणे जिल्हाधिकाऱ्याबाहेर आंदोलन केलं आहे। जलसंपदा आणि जलसंधारण या विभागाची जी पदभरती आहे 2019 पासून झाली नाहीये, त्याचे मंत्री गिरीश महाजन आणि राज्यमंत्री संजय राठोड यांनी वारंवार सांगितले की या पदभरतीबाबत काहीतरी करू। मात्र आज विद्यार्थी हे आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत आणि त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एक आंदोलन केलेलं आहे। कनिष्ठ अभियंता, स्थापत्य असेल, विद्युत असेल, यांत्रिकी असेल, यांची 100% जी आहे पदभरती आहे ती झालीच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। जर पदभरती नाही तर पुढचं तुमचं काय? आम्ही सरळपणे सरकारला हा लास्ट अल्टिमेट आहे, 15 दिवसामध्ये क्लिअर आणि 100% प्युरिटीने सांगतोय की हा आरआरचं 3 वर्षापासून जे आम्हाला गाजर दाखवतंय सरकार ते आम्हाला कदापि मान्य नाहीये। या 15 दिवसामध्ये सरकारने आरआर काढलेच पाहिजे आणि 15 दिवसानंतर जे गिरीश महाजन साहेब जे बोलले की 4 महिने पदभरतीला लागेल 3 महिने, ते अजिबात आम्हाला मान्य नाहीये। 2019 पासून हा प्रलंबित पदभरती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे एज क्रायटेरिया यामधून मुलं बाहेर चाललेले आहेत, त्यामुळं जलसंपदा आणि जलसंधारण पदभरती 100% सरकारने मान्य करून लवकरात लवकर आम्ही आता 3 ते 4 वर्ष जे जुनी मुलं आहेत 2016-17 पासून त्या मुलांनी करायचं काय? त्या मुलांना रोजगार हवाय, सगळ्यांना बेरोजगारातून मुक्तता हवे। या दृष्टिकोनातून दोन्ही मंत्री महोदयांनी लवकरात लवकर 100% पदभरती करावी। आमचं तेवढंच म्हणणं आहे सर की एकदाच एज गेलं त्यानंतर आम्ही एवढ्या वर्षापासून अभ्यास करतोय इथे, तर आमचं काय? मुलांना पण एज बार झाल्यानंतर ते एवढ्या वर्षापासून अभ्यास करतायत, त्यांना अजून सुद्धा काहीच गव्हर्नमेंट त्याच्यावर निर्णय घेत नाहीये। आणि एक मुलींचं असतं की एका सर्टन एज नंतर आम्हाला सुद्धा घरचं वेगळं प्रेशर असतं, अभ्यास करावं लागतं। मी शिरपूरची आहे सर, धुळेहून आली आहे मी इथे। मी आता 3 वर्ष झाले सर मला इथे बीटेक। नाही आहे बिलकुल पण। गव्हर्नमेंट आता स्वप्न तेच आहे सर की गव्हर्नमेंट मध्ये जायचंय, तर मग गव्हर्नमेंटचीच तयारी त्याच्यासाठीच तर करतोय ना आम्ही। माझा ऑप्शनच नाही आहे सर आमच्या जवळ, आम्हाला प्रयत्न करायचाच आहे आम्हाला। गव्हर्नमेंट म्हटलं की सिक्युरिटी असते, प्रायव्हेट जॉबमध्ये जेवढा रिस्पेक्ट नसतो, पैसा नसतो, तर खूप गरीब लोक असतात की ते गव्हर्नमेंट पोस्टसाठी वेट करत असतात। तर आमच्याकडे हा एकच ऑप्शन आहे, ते जर असे लांबत असणार तर कसं चालणार आहे? मी अमरावतीवरून आलेली आहे। हो, मी यवतमाळवरून आले, मी विदर्भातून आले। मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे सरकार आहे, सरकारने एवढा पण मुलांचा अंत पाहू नये की त्या मुलांना प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरावं लागेल आणि प्रत्येक म्हणजे एक्झामचा अभ्यास पण आम्हीच करायचा, पैसे पण आम्हीच भरायचे, एवढी फीज वाढवून ठेवली आहे, एवढा स्पर्धा परीक्षांमध्ये एवढा घोटाळा होतोय, एवढं सगळं आम्हीच करायचं। आमची मनस्थिती नाही आहे ही, पण सरकार नेहमी मुलांना असं धारेवर धरतं, हे योग्य नाही आहे। सरकारने काहीतरी काम करायला पाहिजे यावर आणि 100% पदभरती झालीच पाहिजे। 100% जी आहे पदभरती ही झालीच पाहिजे असं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे। कारण जर नाही झाली तर पुढे 2-3 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका लागतील, आचारसंहितेमुळे भरती कितपत होईल याचा देखील प्रश्न उपस्थित होतोय। 2019 पासून भरती झाली नाहीये, त्यामुळे विद्यार्थी देखील आक्रमक आहेत आणि जर पदभरती नाही झाली तर विद्यार्थी संभाजीनगरमध्ये त्यांच्या वालकीमध्ये बेमुदत उपोषणाला बसणार आहेत आणि त्यांनी थेट हा सरकारला पुण्यातून आज इशारा दिलेला आहे। कॅमेरामन पियुषासह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे।